नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आता निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. यातूनच आपल्या पंचायत समिती गणातील उमेदवार अर्थात काळूज गणातील इच्छुक उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे मशालीच्या चिन्हावर इच्छुक आहेत असे इच्छुक उमेदवार मंगेश सावंत यांच्याकडे आपण आलोय. त्यांच्याशी चर्चा करूया की कशा पद्धतीनं त्यांची राजकीय वाटचाल, सामाजिक वाटचाल आणि एकूणच प्रचाराची वाटचाल कशी आहे, उद्याच्या काळात त्यांचं व्हिजन काय आहे, कशा पद्धतीनं आपल्या गणाचा त्यांना विकास साधायचा आहे, या सगळ्या गोष्टींची आपण आता त्यांच्या चर्चा करूया. आपण जाऊया मंगेश सावंत पाटलांना. मंगेश भाऊ नमस्कार. नमस्कार. खरं तर तुम्ही आता पंचायत समिती गणामध्ये इच्छुक उमेदवार आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपली उमेदवारी या ठिकाणी आपण मागताय. साधारणतः तुमचा राजकीय, सामाजिक आणि एकूण व्यवसाय किंवा समाजामध्ये तुमचं स्थान किंवा सामाजिक वाटचाल कशा पद्धतीने तुमची झालेली आजपर्यंत? नमस्कार. मी मंगेश सावंत पाटील, राहणार शिरोली. कराळे पाटील एकंदरीत पाहिलं तर मी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मानणारा कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस आदरणीय राजसाहेबांनी नवीन पक्ष काढला त्यावेळेस मी त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ झालो आणि आज 19 वर्ष होत आहेत मी त्या विचारांशी, ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ आहे. आम्ही ज्यावेळेस पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस खरं तर ज्यावेळेस आम्ही इच्छुक झालो तर त्यावेळेस मला आठवतं की शिरोली, चांडोली आणि वडगाव ही आमची पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती, संयुक्त ग्रामपंचायत होती आणि आता शहरीकरणामुळे ती विभक्त झाली. आणि त्यावेळेस ज्यावेळेस पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस शिरोली गावामध्ये गाव बैठक झाली आणि त्या गाव बैठकीमध्ये एकमुखाने माझ्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपला जो पंचायत समितीला इच्छुक उमेदवार आहे तो आदरणीय खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाई शेठ काळे यांच्याच विचारांशी जोडला गेला पाहिजे. आणि असं त्यानुसार ठरल्यानुसार आता आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे इच्छुक आहे. बरोबर आहे. तर मग सगळ्यांच्या विचारानं तुमच्या नावाला दुजोरा मिळाला गेला आणि सगळ्यांनी ठरवलं की आपल्या भागातून या तिन्ही चारही गावामधून किंवा एकूण गणातून आपल्याला शिवसेनेकडे एकच उमेदवार द्यायचा, तो तुमचं नाव पुढे आलं. बरोबर. तर कसा राहिलाय साधारणतः तुमचा प्रचाराचा हा जो दौरा किंवा गाठीभेटी वगैरे कशा पद्धतीने तुम्ही करताय? आता ज्यावेळेस खरोखर दौऱ्याला सुरुवात झाली तर त्यावेळेस प्रथमतः आम्ही काय केलं, माझ्याबरोबर सगळे म्हणजे गावचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, प्रत्येक गावच्या जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताची पहिली आम्ही दर्शन घेऊन आमच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही ज्या वेळेस गेलो, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दारामध्ये, प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही गेले 2 महिने पोहोचलेलो आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये आम्ही गेलो, त्यांच्याकडे आमचा परिचय करून दिला, त्यांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगला प्रतिसाद आतापर्यंत आपल्या या मतदारसंघामध्ये आम्हाला लाभलेला आहे. एकूणच तुम्ही प्रत्येकाशी संपर्क साधला, घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानं तुम्ही सगळे पहिला दौरा पूर्ण केलेला आहे. 100%. आता यामध्ये बऱ्याचशा समस्या, अडीअडचणी ह्या सुद्धा जाणून घेतल्या असतीलच. साधारणतः आपल्या गणातील किंवा ह्या ज्या गाव आहेत, माझ्या मते 7 ते 7 गाव आहेत. तर ह्या 7 गावामधील काय आहे एकूण समस्या वाटल्या तुम्हाला की त्या सोडवण्याची गरज आहे? आता आपण जर पाहिलं तर माझा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ निमशहरी आहे. निमशहरी म्हणजे ही 2-3 गावं जी आहेत ही रोडच्या कडेची आहेत आणि जी 3 गावं आहेत ती थोडीशी शेतीप्रधान असलेली गावं आहेत. तर या रोडच्या गावांमध्ये एक कचऱ्याचा मूलभूत प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि तो सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल किंवा अंतर्गत रस्ते असतील, याची मोठी समस्या या ठिकाणी या गावांमध्ये भेडसावत आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणे होत आहे आणि त्यामुळं या समस्या प्रामुख्याने आहेत. त्याचबरोबर युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा खूप मोठा या ठिकाणी यात जाणवतो. अगदी बरोबर. आणि हे प्रश्न मला खूप पद्धतीने या ठिकाणी जाणवले. नागरिकांना आम्हाला अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या की ही आमच्या समस्या आहेत, या समस्या तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आता त्याकडे कसं पाहताय? उद्याच्या काळात तुम्ही हे सगळं सोडवताना कशा पद्धतीनं तुमचा संकल्प आहे किंवा असं हे सोडवायचे तुम्हाला? आता ह्या प्रश्न जर प्रामुख्याने सोडवायचे असतील तर तालुक्याचा आमदार हा आपल्या विचारांचा असायला हवा.
अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपल्या तालुक्याचे लाखप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेब काळे हे तालुक्याचे आमदार आहेत, ते शिवसेना पक्षाचे आहेत. जिल्हा परिषदेचा उमेदवार हाही या ठिकाणी जो इच्छुक आहे तोही चांगल्या पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी पक्षाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा. आणि मी पंचायत समितीला इच्छुक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदारकी असं त्रिकूट ज्यावेळेस बसतं तर त्यावेळेस त्या भागाचा विकास हा मोठ्या संख्येने चांगल्या पद्धतीने करता येतो आणि त्याचं उत्तम उदाहरण हे आदरणीय बाबासाहेब काळे आहेत. अगदी बरोबर. तुम्ही सांगितलं की ह्या तिघांच्या विचाराचा जर प्रतिनिधी या भागामध्ये तिन्ही प्रतिनिधी असतील तर उद्या विकास कामं करण्याला अडचण येणार. परंतु त्याबद्दल मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की पुढचे जे पक्षाचे उमेदवार असणार आहेत, आता मी परवा एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची मुलाखत घेतली, तर त्यांच्या मुलाखतीतनं असं मला समजलं किंवा जाणवलं, त्यांनी बोलले प्रत्येक गावामध्ये स्वखर्चाने मी बरेचसे निधी टाकले किंवा पैसे खर्च करून त्या ठिकाणी कामं केली. मग तुम्हाला असं वाटत नाही का पुढे धनशक्तीवाला उमेदवार उभा आहे तर ते तगडं आव्हान तुमच्याकडे आहे, ते विकास कामं करताना पदर खर्चातून करतात आणि तुम्हाला शासनाच्या माध्यमातून समाजात काम करायचंय, याकडे तुम्ही कसं पाहता की ते पुढचं तगडं आव्हान वाटत नाही तुम्हाला? हे बघा, हे तगडं आव्हान जरी असलं तरी मला थोडासा इतिहास सांगावासा वाटतो कराळे पाटील. सांगा ना. मागच्या वेळेस आदरणीय आता जे लोकप्रिय आमदार झालेले आहेत बाबासाहेब काळे, हे आपल्या ह्या काळूसगानाचे जिल्हा परिषदचे सदस्य होते. हा हा. सर्वसामान्यातनं ते ज्यावेळेस जिल्हा परिषदेला उभे राहिले त्यावेळेस सुद्धा त्यांच्या समोर धनशक्तीचं मोठं आव्हान होतं आणि त्यावेळेस हा मतदारसंघाने दाखवून दिलं की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती काय असते. मागच्या वेळेस जनशक्तीचा विजय झाला आणि आदरणीय बाबासाहेब काळे या मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य झाले. खरं तर या गटामध्ये असं म्हणावं लागेल, आपल्याला म्हणजे थोडंसं माहित आहे की या गटात तीनही सीटं त्यावेळेस शिवसेनेची आली होती. 100% हा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. आणि मला एक ताजं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. मागच्या वेळेस विधानसभेची आता वर्षभरापूर्वी निवडणूक झाली, बरोबर. त्याही वेळेस धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई झाली. एक तळागाळातला सामान्य घरातला कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य आज आमदारकी झाला. 52,000 मताधिक्य घेऊन ते विजय झाले आणि त्यावेळेस ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची झाली होती आणि मला खात्री आहे यावेळेस लढाई ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होणार आणि विजय नक्की जनशक्तीचा होणार. क्या बात आहे. खरं तर आपण ऐकलं, लढाई आपण यापूर्वीच्या राजकारण म्हटलं का धनशक्ती विरुद्ध जनशक्ती येते आणि त्यांनी उदाहरणं देखील दिली की दोन्ही वेळेस या ठिकाणी जनशक्ती विजय झालेला आहे. असो, खरं तर उद्याच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी जनशक्ती धनशक्ती ह्या सगळ्या होतीलच. परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे की साधारणतः हा तुमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पक्ष हा 20 वर्ष बाजूला होता एकमेकापासून. आज पुन्हा दोन भाऊ एकत्र आलेत आणि त्यामधून तुम्ही योगायोगाने मनसेचं काम करत असताना शिवसेनेत आता तुम्हाला उमेदवारी मिळते, याच्याकडे कसं पाहतात, त्याच्याबद्दल काय सांगा? मला आहे ना खूप आनंद झाला ज्यावेळेस हे दोन्ही भावांनी एकत्र यायचं ठरवलं. तर मनापासून आनंद होणारा एक छोटा कार्यकर्ता मी होतो. कुटुंब ज्यावेळेस जोडली जातात त्यावेळेस खरोखर आपल्या मराठी माणसाला आनंद होतो. आणि आत्ताची जी परिस्थिती पाहिली आणि त्यावेळेस या दोन भावांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय हो. ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, प्रत्येकाची इच्छा दोन भावांनी एकत्र यावं आणि ते मनापासून आनंद झाला या गोष्टीचा. खूपच प्रत्येकाला आनंद म्हणजे तुम्हाला आता वाटतोय. अंगावर शहारे येत आहेत. आपण ज्यावेळेस एखाद्या पक्षाविषयी एखाद्या नेत्याविषयी मनापासून एखाद्या भावना व्यक्त करतो ना, त्यावेळेस खूप आनंद झालाय. कुटुंब एकत्र आहे. खरं तर अंगावर शहारे येत आहेत ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेस दोन भाऊ बाजूला होतात आणि 20 वर्षानंतर पुन्हा एकदा घट्ट मिठी मारतात, ती भावना वेगळी असते. आणि तेच एक उमेदवार म्हणून विषय बाजूला आहे, पण एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या अंगावर शहारे येतात आणि निश्चितच त्यांचे पापण्या देखील कडा देखील ओल्या झाल्या. याचं कारणच असं की भावनिक हा मिलाप आहे आणि हा मिलाप निश्चित उद्याच्या महाराष्ट्राला महत्वाचा आहे. हा संदेश या निमित्ताने एकत्र येतोय. असो, या ठिकाणी आपल्याकडे आता पुढचा एक महत्वाचा एक प्रश्न विचारेल की तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून पक्षाकडून उमेदवारी फायनल आहे असं वाटतं? नक्कीच. ही उमेदवारी म्हणजे मी मंगेश सावंत म्हणून मागत नाहीये, ही शिरोली गाव म्हणून ही उमेदवारी आहे आणि ही गावांनी ठरवलेली आहे.
या 3 गावांनी ठरवलेली उमेदवारी आहे आणि त्यामुळं मला शिवसेना पक्षावर पूर्णपणे विश्वास आहे. आदरणीय आमदार साहेबांवर विश्वास आहे की उमेदवारी ही मला मिळेल आणि येणाऱ्या काळात या गणावर शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. क्या बात आहे. तुमचा संकल्प आहे किंवा निश्चय आहे की उमेदवारी तुम्हाला मिळेल. जर तर राजकारणात काही घडू शकतं. 100%. जर उद्या तुम्हाला पक्षाने उमेदवारी डावलली तर तुमची भूमिका काय असणार? हे बघा, मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला माहिती असेल की शिवसेना असो किंवा मनसे असो या पक्षामध्ये आदेश दिले जातात आणि कार्यकर्ता त्या पद्धतीने वागतो. मी 20 वर्षापासून ठाकरे परिवाराशी जोडलेला कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस पक्षाने आदेश दिला की तू थांब, दुसऱ्याचं काम कर, त्यावेळेस मी आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे. मला जर पक्षाने सांगितलं तुझी उमेदवारी कॅन्सल आहे, तुला दुसऱ्याचं काम करावं लागेल, तर ते मनापासून मी त्याचं काम करेल, परंतु या गणावर भगवाच फडकवल्याशिवाय राहणार नाही. क्या बात आहे. निष्ठा असावी तर अशी, जो पक्ष मला तिकीट देईल किंवा न देईल, परंतु मी त्या पक्षाच्या निष्ठेपासून बाजूला जाणार नाही, ही भावना उमेदवारांनी या ठिकाणी व्यक्त केली. आता आपण त्यांच्याकडे अर्थात चर्चेकडे शेवटाकडे जात असताना त्यांना मी विचारणार आहे, तुम्ही तुमच्या काळूज गणातील जनतेला उद्याच्या काळामध्ये तुम्हाला निवडून देण्यासाठी काय विनंती वजा आवाहन करणार? मी काळूज गणातील सर्व मायबाप जनतेला एकच आवाहन करणार आहे की तुमच्या सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील एक छोटा भाऊ, एक छोटा सहकारी तुमच्या समोर येतोय. या सहकार्याला एकदा काम करण्याची नक्कीच संधी करा. तुम्ही दिलेल्या संधीचं हा कार्यकर्ता सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढेच एक विनंती करतो आणि तुमचा आशीर्वाद माझ्या मागं पाठीशी खंबीरपणे उभे राहू द्या, एवढी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर आपण पाहिलंय मंगेश भाऊंच्या बाबतीत किंवा मंगेश भाऊंची जी विचार किंवा ज्या भावना त्या ऐकून घेतलेल्या आहेत. निश्चित उद्याच्या काळामध्ये निवडणूक अजून जाहीर व्हायची, आचारसंहिता लागू पडायची, त्यानंतर रिंगण वेगळं असेल, चर्चा वेगळी असेल, पुन्हा एकदा आपण त्यांचे संपर्क करणार आहोत. परंतु आज तुर्तास तुम्ही आम्हाला भेट दिली, वेळ दिला आणि निश्चित तुमचं म्हणणं या ठिकाणी जनतेपुढे मांडण्यासाठी या ठिकाणी आलात, त्याबद्दल आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाकी जागी शेअर करा, की जेणेकरून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे उमेदवार उभे आहेत, इच्छुक आहेत, ते समाजापर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद.